जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 24. त्रिविक्रम भारतीचा उद्धार. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, त्रिविक्रम भारती श्री गुरु नृसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानाने श्री गुरूंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे, ती ऐक. कुमसी गावचा त्रिविक्रम भारती श्री गुरूंची दांभिक ढोंगी संन्यासी अशा शब्दात सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्री गुरूंना हे समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्री गुरूंनी ठरविले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, हत्ती घोडे पायदळ शृंगारिले. श्री गुरु पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्री गुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याच वेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती त्याचे उपास्य दैवत श्री नृसिंहांची मानसपूजा करीत होता. परंतु त्या दिवशी नृसिंहांची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नृसिंहांची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे हे त्याला समजेना. तो निराश झाला. माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली. अशा विचाराने तो अगदी निराश आणि उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले. तो नदीवरून श्री गुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नृसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्री गुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सर्व दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहत आहोत ते सत्य की भास त्याला काही समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला, आपल्या उपास्य दैवतेला त्याने साष्टांग नमस्कार घातला व तो म्हणाला, महाराज, आपण मला नृसिंह रूपात दर्शन दिलेत.
मी खरोखर धन्य झालो. आपण ब्रह्मा विष्णू महेश रूप आहात. अविद्या मायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षूंनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नृसिंह आहात. आता मला निजरूपात दर्शन देण्याची कृपा करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दर्शन दिले. त्यावेळी श्री गुरु त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस, म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो आहोत. तू मानसपूजेत नृसिंह मूर्तीची पूजा करतोस. त्या नृसिंहाचे तुला दर्शन झाले ना? जे नृसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत की नाही हे तूच ठरव. श्री गुरु असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्री नृसिंह सरस्वती व आपले उपास्य दैवत नृसिंह एकच आहेत. श्री गुरु हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत. याची त्याला खात्री पटली. मग तो श्री गुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा परमेश्वर आहात. आपण ज्याच्यावर कृपा कराल तो कळी काळालाही जिंकेल. आपण भवसागर तारक आहात. आपण त्रयमूर्ती अवतार आहात. आज आपले चरणदर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल कृपामूर्ती आहात. आता आपण माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्री गुरु त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल. तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही. असा वर देऊन श्री गुरु गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु महात्म हे असे आहे. त्रयमूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मपर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रह्म स्वरूप आहे असे वेद पुराणेही सांगतात. म्हणून श्री गुरु त्रयमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्री गुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ती अमृताची पानपोई आहे. ज्ञानीजन ज्याचे सेवन करतात सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, हे श्री गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठन करतील त्यांना 4 पुरुषार्थांची प्राप्ती होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील त्रिविक्रम भारतीचा उद्धार नावाचा अध्याय 24 समाप्त.
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. भगवंताच्या अवतारी देहाचे मर्म अथवा स्वरूप ब्रह्मज्ञानी व ब्रह्मनिष्ठ पुरुषांनाही कळणे कठीण असते. एकनाथी भागवतात म्हटले आहे, सुखे होईल ब्रह्मज्ञान परी स्वलीला देहधारण, याचे नेनती पर्यवसान अतिसज्ञान साकल्पे. अवतार देहाला लीला विग्रह, लीला देह असेही म्हणतात. जीवांचे हे देह कर्मदेह म्हणजे कर्मानुसार प्राप्त झालेले व भगवंताचे अवतार देह हे त्याने स्वेच्छेनुसार घेतलेले देह होत. भागवतात अवतार देहांना स्वेच्छोपातत तनु असे म्हटले आहे. या तनुचा अंत ब्रह्मदेवादिकांनाही लागत नाही. श्री कृष्ण अवतारात गायी व वासरे स्वतःच्याच मायेने नवी निर्माण करून ब्रह्मदेवाचा व गोवर्धन पर्वत 7 दिवस करंगळीवर उचलून कृष्णाने इंद्राचा गर्व हरण केला. ते प्रसिद्धच. त्रिविक्रम भारती हे 3 वेद जाणणारे मोठे पंडित व उपासकही. श्री नृसिंह सरस्वतींना सामान्य बैरागी समजून त्यांनी त्यांची निंदा केली. श्री गुरूंनी त्यांच्यावर रागावून त्याला शिक्षा केली नाही, तर त्याच्या गावी स्वतः जाऊन त्यांनी आपले व्यापक विश्वरूप दाखवून त्याला कृतार्थ केले व त्याच्या उपासनेचे फळ त्याला दिले. याला श्री गुरूंचे भक्त वात्सल्य समजावे. अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.